नमस्कार इचलकरंजीकर. आज मी चाललोय गोव्याला, म्हणजेच आपल्या कागलमधील मिनी गोव्याला. तर आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला. गाडी पार्क केली. गाडी पार्क करून आम्ही चालत निघालो पाझर तलावाच्या जवळ. तर मित्रांनो, हे आहेत पार्किंगचे रेट तुम्ही पाहू शकताय. तर बरंच चालावं लागलं, गाडी लांब पार्क केली होती मित्रांनो. तर आम्ही पोचलो पाझर तलावाजवळ. तर आपले लाडके कॅबिनेट मंत्री हसनसू मुश्रीफ यांनी आमचे स्वागत केलं. तर आम्ही पाझर तलाव कागलमध्ये पोचलोय मित्रांनो, पाहू शकताय. तर मित्रांनो, इथं एंट्रीच्या तिकिटासाठी लाईन लागली होती. तर एंट्रीचं तिकीट घेतलो मी आणि अफरीन आणि आम्ही निघालो आतमध्ये. तर पाहू शकतो तुम्ही, हुरेन हाय करायला लागल्या. तर हुरेन पार्ककडे इशारा करत होती, त्याला पार्कमध्ये खेळायचं होतं. तर आम्ही आलो मित्रांनो बोटिंग पॉईंटपाशी. तर बोटिंग करण्यासाठी तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल. तर इथं आहे तिकीट घर. तर पाहू शकता तुम्ही, आम्ही मोटर बोटिंग पॉईंटचं तिकीट घेतलं आणि आम्ही वेट करत थांबलो मित्रांनो. तर मित्रांनो, रविवार होता, गर्दी खूप होती. तर मोटर बोटसाठी खूप वेळ लागणार होता, म्हणून आम्ही त्याला म्हटलं आम्हाला पेडल बोट दे बाबा. तर मी, हुरेन, आम्ही सर्वजण सेफ्टी जॅकेट घातले आणि आम्ही बसलो आमच्या पेडल बोटमध्ये. तर पाहू शकता तुम्ही, आता आम्ही पेडल बोट चालवायला लागलोय. तर खूप छान एक्सपिरियन्स होता मित्रांनो पेडल बोटचा. मला तर खूप छान वाटलं पेडल बोट चालवून. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय आम्ही किती दूर आलोय किनाऱ्यापासून. तर बोटिंग करून झाल्यानंतर आम्ही गेलो धबधब्याकडे. धबधब्याला खूप गर्दी होती. तर ही गर्दी बघून आम्ही आतमध्ये गेलोच नाही, तिथूनच परत आलो. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो. तर व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि दादा तर फॉलो करून जावा. थँक्यू.